पाकिस्तान युद्धविराम प्रेरणा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही क्षणापूर्वी काही तासापूर्वी भारत सरकारने घोषणा केली होती की जर येत्या काळामध्ये दहशतवादी हल्ल्यासारखा प्रकार झाला तर त्याला युद्ध म्हणून गृहीत धरलं जाईल। म्हणजे हा युद्धविराम झालेला असला तरी यामागे अटी शर्ती या निश्चितपणे आहेत। अटी शर्तींशिवाय हा युद्धविराम झालेला दिसत नाही आणि म्हणूनच भारत स्पष्टपणे म्हणतोय की जर येत्या काळामध्ये कोणतेही दहशतवादी कृत्य झालं तर त्याला युद्ध म्हणून बघितलं जाईल आणि युद्ध म्हणूनच त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल। निश्चितपणे पाकिस्तानसाठी अत्यंत मोठा इशारा। पाकिस्तानची अर्थव्यवस्था ज्या स्वरूपाची आपल्याला बघायला मिळत होती, पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये गेले 48 तास पेट्रोल पंप बंद करण्यात आले होते, जेणेकरून त्यांच्याकडे जे एनर्जी रिसोर्स आहे, जे पेट्रोल आहे, ते वाचवण्याचा प्रयत्न होता। आर्थिक पातळीवर अगोदरच अमेरिका आणि IMFच्या पूर्ण पाठिंब्यावर किंवा भीक एका पद्धतीनं IMFकडे सातत्यानं मागून पाकिस्तान आपला उदरनिर्वाह करत होता आणि त्या परिस्थितीत युद्ध पाकिस्तानला जास्त काळ लढणं शक्य नव्हतं आणि म्हणून अखेरीस पाकिस्ताननं गुडघे टेकायला सुरुवात केलेली होती। हेच गुडघे टेकणं हे चर्चेला आमंत्रण देणार होतं आणि त्यातून भारत आणि पाकिस्ताननं चर्चा करावी अशा स्वरूपाचा प्रस्ताव जो आहे तो पाकिस्तानकडून समोर आला। अखेरीस ही चर्चा जी आहे ती निष्पन्न होताना पाहायला मिळते आणि त्यातून भारतानं युद्धबंदी स्वीकारलेली आहे। भारत आणि पाकिस्तान दोघांनी युद्धबंदी स्वीकारलेली आहे। मात्र कथनी आणि करणी यातला फरक अत्यंत महत्त्वाचा असतो आणि पाकिस्ताननं नेहमी जे सांगितलं ते केलंय असं नाही। पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला पाठिंबा देत आलाय। पाकिस्तान सातत्यानं आपल्या मदरसांच्या माध्यमातून दहशतवादाची फॅक्टरी चालवत आलेला आहे आणि त्यामुळे आज जरी हा युद्धविराम झालेला असला तरी पाकिस्तान दहशतवाद तयार करण्याची फॅक्टरी बंद करेल का हा प्रमुख मुद्दा असेल आणि येत्या काळामध्ये जर ही फॅक्टरी बंद झाली नाही, येत्या काळामध्ये जर काश्मीरमध्ये पुन्हा अशा स्वरूपाच्या दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितपणे ज्या स्वरूपाची उग्र प्रतिक्रिया भारताकडून समोर येताना पाहायला मिळाली त्या स्वरूपाची प्रतिक्रिया येत्या काळात पाहायला मिळेल आणि त्यामुळे जो शब्द आता पाकिस्ताननं भारताला दिला आहे युद्धविरामाचा आणि येत्या काळामध्ये कोणतेही दहशतवादी कृत्य न करण्याचा, त्याला पाकिस्तान पाळेल अशी अपेक्षा करूया, जेणेकरून सीमावर्ती भाग आणि दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू राहील आणि कोणत्याही स्वरूपाची अशांतता निर्माण होणार नाही। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे शिमला करार आम्हाला मान्य नसेल, आम्ही शिमला करार मोडीत काढतोय असं पाकिस्तान म्हणत होता। भारताच्या दृष्टीनं या युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर अमेरिकेने मध्यस्थता केली असेल तर शिमला करार असं सांगतो की कोणतेही द्विपक्षीय प्रश्न म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोघांमधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न हे फक्त भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय पातळीवर सोडवेल, त्यासाठी तिसऱ्याची मध्यस्थता स्वीकारली जाणार नाही। या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अमेरिकेची मध्यस्थता भारतानं किंवा पाकिस्ताननं स्वीकारली आहे का हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असेल, कारण मग अशा परिस्थितीमध्ये शिमला कराराचं उल्लंघन होताना पाहायला मिळेल। शिमला कराराच्या अटीनुसार भारत आणि पाकिस्तान या दोघांनीच चर्चा करायला हवी, तिसऱ्याची मध्यस्थता स्वीकारली जाणार नाही। जर ही युद्धबंदी पाकिस्तान किंवा भारत या दोघांव्यतिरिक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा परराष्ट्र मंत्री जाहीर करत असतील तर भारत आणि पाकिस्तान हे मध्यस्थाच्या माध्यमातून युद्धविराम करतायत का हा अत्यंत कळीचा मुद्दा असेल परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं, भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनं, कारण भारत हा सातत्यानं द्विपक्षीय चर्चा करू अशा स्वरूपाची भूमिका घेत आलेला आहे। हीच भूमिका भारतानं 1951 पासून युनोतही घेतलेली आहे आणि त्यामुळे जर ही भूमिका भारताची आहे तर मग अमेरिकेची मध्यस्थता ही कशा स्वरूपाची होती, अमेरिकेची मध्यस्थता ही का स्वीकारली गेली आणि का म्हणून अमेरिकेच्या माध्यमातून ही युद्धबंदी झाली